सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 23च्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रभाग 23 मध्ये वंचितने ताकदीचा उमेदवार दिल्याने लढत लक्षवेधी होणार आहे। त्यामुळे राजकीय चुरस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नेहमीच दुर्लक्षित राहिलेला सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 23 सध्या अचानक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। येथील घडामोडींमुळे संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागाकडे वेधले गेले आहे। भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील लढत दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे। अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी प्रभाग 23 मध्ये दिलेल्या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यांच्या उपस्थितीमुळे प्रभागातील मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विशेषतः सोरेगाव परिसर हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो। या भागात वंचितचा उमेदवार ताकदीचा असल्यानेच भाजपने आपली रणनीती बदलल्याचे बोलले जात आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपने आपले दोन्ही आमदार थेट प्रभाग क्रमांक 23 मध्ये प्रचारासाठी उतरवले आहेत। तसेच नुकतेच भाजपात प्रवेश केलेले दिलीप माने यांनी देखील सोरेगाव व हद्दवाड भागात सातत्याने उपस्थिती लावल्याने हा भाग प्रभागातील प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे। या घडामोडीमुळे आतापर्यंत थेट शर्यतीत नसलेल्या वंचित बहुजन आघाडीची दास्ती भाजपने घेतली आहे का असा सवाल उघडपणे उपस्थित केला जात आहे। वंचित बहुजन आघाडीकडून 23 साठी धर्मराज नंदकुमार डोरके, 23 साठी सकिया बानो महबूब साहेब बिराजदार तर 23 साठी गायकवाड सुभाष खंडेराव हे उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे भाजपकडून अचानक वाढवण्यात आलेल्या प्रचार मोहिमेमुळे प्रभाग 23 मधील निवडणूक केवळ स्थानिक न राहता शहर पातळीवरील राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनत चालली आहे। प्रभाग 23 मधील पाणी पुरवठ्याची समस्या, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सुविधा आणि रखडलेला विकास या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे। या असंतोषाचा फायदा कोण उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकीकडे बलाढ्य पक्ष यंत्रणा, सत्ता आणि संघटनात्मक ताकद असलेली भारतीय जनता पार्टी तर दुसरीकडे कोणत्याही सत्ताबळाविना केवळ जनाधार आणि सर्वसाधारण कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मैदानात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडी असा थेट सामना प्रभाग 23 मध्ये रंगणार असल्याचे चित्र आहे। त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ पक्षीय प्रतिष्ठेची न राहता यंत्रणेविरुद्ध कार्यकर्त्यांची ताकद अशी ठरणार का याकडे राजकीय निरीक्षकांसह सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे। येणाऱ्या काही दिवसात प्रचार आणखीन तीव्र होणार असून अखेर जनतेचा कौल प्रभाग 23 मध्ये कोणाच्या बाजूने झुकतो? वंचित बहुजन आघाडीमुळे भाजप अडचणीत येते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। दरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून विजयासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल यामधूनच 23चा कौल कोणाकडे हे स्पष्ट होणार आहे।